गेले 9 दिवस पुण्यामध्ये सुरू असलेल्या पुणे पुस्तक महोत्सवाचा आज समारोप होतोय। सांगता समारंभ आता होतोय। मला अभिमान वाटतो की या पुण्यामध्ये ज्याला विद्येचं माहेरघर म्हटलं जातं, सांस्कृतिक राजधानी म्हटलं जातं, एक साहित्य नगरी म्हटलं जातं, या पुण्यामध्ये गेल्या 9 दिवसात जवळपास 10 लाख लोक या महोत्सवामध्ये सहभागी झाले। त्यामुळे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, त्यानंतर समर्थ युवा फाउंडेशन, पुणे पुस्तक महोत्सव समिती या सगळ्यांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या या महोत्सवाला विक्रमी प्रतिसाद मिळाला। त्यासाठी मी माझे मित्र राजेशजी पांडे आणि त्यांच्या सगळ्या टीमचं मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो। आणि एक पुणेकर म्हणून मला निश्चित मी म्हणाल तसा अभिमान वाटतो। एक पुण्याची नव्यानं ओळख, पुणे हे वेगवेगळ्या क्षेत्रात जगभरामध्ये प्रसिद्ध आहे। या पुस्तक महोत्सवाच्या निमित्तानं पुण्याच्या या संस्कृतीला, परंपरेला, त्याच्यामध्ये एक मानाचा तुरा अधिक खोवला गेला असं म्हणलं तर चुकीचं होणार नाही। अनेक विश्वविक्रम या ठिकाणी झाले। मागच्या वर्षी याच महोत्सवात 7 विश्वविक्रम केले, ज्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने नोंद घेतली। या महोत्सवात 4 विश्वविक्रम झाले। संविधानाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्या निमित्तानं संविधानाच्या प्रतिकृतीचं भव्य मोठ्या स्वरूपामध्ये या ठिकाणी जे निर्माण केलं गेलं त्याची सुद्धा नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये झाली। मला असं वाटतं की पहिल्यांदा या निमित्तानं सुद्धा एक साहित्याच्या दृष्टीनं साहित्य महोत्सव सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी केला गेला आणि त्याच्या देशातील नामांकित वेगवेगळ्या क्षेत्रातील मोठी मंडळी ही पुण्यामध्ये आली, सहभागी झाली आणि त्यांच्या माध्यमातून पुणेकरांनी एक सर्वार्थानं परिपूर्ण अशा पद्धतीचा महोत्सवाचा अनुभव घेतला। आणि मी आपल्याला सांगेन की निश्चितपणे पुण्याची एक नवीन ओळख, अधिकची ओळख या महोत्सवानं निश्चितपणे राष्ट्रीय स्तरावरती आज करून दिली, याचा मला अभिमान वाटतो। लोकसभा निवडणुकीनंतर पहिलं मंत्रिपद तुम्हाला केंद्रीय मंत्रिपद मिळालं। आता विधानसभेनंतर 2 मंत्रिपद पुणे शहराला मिळालेत। नक्कीच यामुळे माहितीचा विश्वास पुणे शहराचा वाढला असं वाटतंय का? नाही, हा शेवटी त्या यंत्रणेचा विषय आहे। केंद्रात असेल, राज्यात असेल, त्या जिल्ह्याला प्रतिनिधित्व देण्याचा विषय असेल आणि म्हणून चंद्रकांत दादा असतील, माधुरीताई असतील, यांच्या रूपानं भारतीय जनता पार्टी म्हणून असेल, आज महायुती म्हणून अजितदादा या जिल्ह्याचे उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी आहेत, दत्तमामा भरणेंना सुद्धा संधी मिळाली आणि त्यामुळे जिल्हा असेल एक चांगल्या प्रकारचं पुण्याला प्रतिनिधित्व राज्याच्या मंत्रिमंडळात मिळालंय आणि हे पुणेकरांसाठी निश्चितपणे चांगलं आहे। पालकमंत्रीपद भाजप कार्यकर्ते मागतायत, दरवेळेस ते दादा तुम्हाला कोण म्हटलं? असं म्हटलं कोणी? म्हटलं का? दोन्ही दादांमध्ये जो शेवटी आमच्याकडं बाबा या स्तरावरती काही ठरत नसतं। आमचे नेते त्याच्यात निर्णय घेतात आणि महायुतीचे सगळे नेते बसून त्याच्यावरती राज्याचे निर्णय घेतील। केवळ पुणे नाही, महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांचे निर्णय तिथे होतील। भाजपचं 130 जागा आहेत, मोठा भाऊ आहे, त्याचबरोबर म्हणजे चंद्रकांत दादा म्हणजे जिल्ह्यात सगळ्यात मोठ्या लीडनी तेच आलेत, अजितदादांपेक्षा जास्त। तर दादांनी म्हणजे चंद्रकांत दादांनी तुम्ही किती गुगली टाकली तरी मी सावध आहे। मी तुम्हाला सांगतो, हा यॉर्कर टाका, गुगली टाका, पण हळूहळू मी पण आता चांगला बॅट्समन होत चाललोय। त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की आम्ही निवडणुकीपूर्वी आमची महायुती आहे, निवडणूक आम्ही एकत्रित लढलो, निवडणूक आम्ही एकत्रित जिंकलो। आज राज्यामध्ये सत्ता स्थापन करताना सुद्धा एक मतानं, एक दिलानं, एक जीवानं आम्ही राज्यातली सत्ता स्थापन करताना कुठेही काही झालं नाही आणि त्यामुळे आता पालकमंत्री खातेवाटप सुद्धा एक मतानं झालं। कुठं दिसलं काय तुम्हाला? नाही। आणि त्यामुळे आता ज्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री ठरवताना सुद्धा एकमतानंच होतील। कुठेही शंका माझ्या मनात आहे, तुम्ही ठेवू नका। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।